नमस्कार मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीच्या एम.एस. क्रॅश कोर्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जेनेटिक मार्कर ही कन्सेप्ट बघणार आहोत. तर जेनेटिक मार्कर हे स्पेसिफिक असे डीएनए वर सिक्वेन्सेस असतात, ज्याच्यावरून आपण काय एखाद्या पॉप्युलेशन मध्ये किंवा स्पेसिस मध्ये इनहेरिटन्स पॅटर्न ट्रेस करू शकतो. ते काय एखाद्या पर्टिक्युलर ट्रेट साठी ते काय ऍज अ मार्कर एका पर्टिक्युलर ट्रेड सोबत ते काय असतील लिंक असतील, एखाद्या पर्टिक्युलर ट्रेड सोबत किंवा जीन सोबत ते काय जेनेटिक मार्कर लिंक असतील. म्हणजे काय ते जे जेनेटिक मार्कर जर आपल्याला तिथे दिसले तर आपण सांगू शकतो त्यावरून की तिथे तो एखाद्या तिथे तो ट्रेट किंवा जीन प्रेझेंट आहे. इम्पॉर्टन्स यांचं पहिलं तर जीन मॅपिंग, इव्होल्युशनरी स्टडीज, देन मार्कर असिस्टंट सिलेक्शन, डिसीज डायग्नोसिस अँड फॉरेन्सिक अनालिसिस. तर हे सर्व झाले बायोलॉजिकल रिसर्च मध्ये जेनेटिक मार्करचे इम्पॉर्टन्स. तर त्याचे परत टाइप्स पडतात. पहिले तर आहे मॉर्फोलॉजिकल मार्कर्स. मॉर्फोलॉजिकल मार्कर्स म्हणजे काय असतील की जे विजिबल असतील आपल्या आयने, जसं की फ्लॉवर कलर, सीड शेप, हाईट. हे ट्रेड जे विजिबल असतील ते काय झाले मॉर्फोलॉजिकल मार्कर झाले. आणि ते काय लिमिटेड इन नंबर आहेत आणि जे इन्व्हायरमेंट आहे त्यांना इन्फ्लुएन्स करते. जसं की हाईट आहे, परत कलर आहे, ह्या गोष्टींना काय इन्व्हायरमेंट अफेक्ट करतो. त्याच्यानंतर आहे बायोकेमिकल मार्कर्स. तर ह्याच्यामध्ये प्रोटीन लेवल जे आहे त्यांच्यामध्ये व्हेरिएशन दिसून येतात. त्यालाच एक्झाम्पल इथे काय आयसो एन्झाइम्स मोर अबंडंट मॉर्फोलॉजिकल मार्कर्स. हे मॉलिक्युलर मार्कर्स पेक्षा अबंडंट आहेत, बट स्टील लिमिटेड इन अवेबिलिटी. तरी पण लिमिटेडच आहेत. परत मॉलिक्युलर मार्कर हे काय करतात, डीएनए लेवलवर व्हॅरिएशन डिटेक्ट करण्याचं काम करतात. आणि ह्याचे नंबरच ऍडव्हान्टेजेस आहेत, जसं की हायली अबंडंट, फाउंड थ्रू आउट द जिनोम. तर पूर्ण जिनोम मध्ये हे सापडून येतात. हे इन्व्हायरमेंटने इन्फ्लुएन्स होत नाहीत. मॉर्फिक आहेत, म्हणजे काय मल्टिपल फॉर्म मध्ये प्रेझेंट आहेत. कोडॉमिनन्स इनहेरिटन्स काही शो करतात मॉलिक्युलर मार्कर. तर ते हेट्रोझायगोट्स मध्ये आयडेंटिफिकेशन मध्ये हेल्प मध्ये येतील. की मॉलिक्युलर मार्कर्स RFLPI, RFPDI, AFLPI, मायक्रो सॅटेलाइट आहे आणि SNPs आहे. वन बाय वन आपण इन डेप्थ बघूया. पहिला आहे RFLP. जो RFLP मार्कर आहे तो जी DNA RFLP marker are variation in length of DNA fragment generated by digestion with restriction enzymes. This variation arises due to differences in genetic sequence and restriction enzyme recognition. तर काय ह्याच्यामध्ये की RFLP मार्कर जो आहे त्याच्यामध्ये काय केलं जाते की डीएनए फ्रॅगमेंटचं डायजेशन केलं जाते रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सच्या हेल्पने. आणि तिथे जे फ्रॅगमेंट्स तयार होतील ते वेगवेगळ्या फ्रॅगमेंट्स तयार होतील, त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन असेल. कारण ते जे एन्झाईम आहे रेस्ट्रिक्शन एन्झाईम, त्याच्यासाठी डीएनए सिक्वेन्सेस मध्ये वेगवेगळ्या सिक्वेन्स मध्ये रिकग्नायझेशन साईट काय असेल डिफरंट असेल. प्रिन्सिपल जो आहे याचा, रेस्ट्रिक्शन एन्झाईम आर बॅक्टेरियल एन्झाईम दॅट क्लीव्ह DNA at specific recognition sequence. If mutation occur within restriction site, the enzyme might no longer recognize it, result in change in length of generated DNA fragment. तर काय करत होता restriction enzyme? तर हा काय करत होता की स्पेसिफिक रिकग्नायझेशन साइडला क्लीव्ह करत होता हा, आणि फ्रॅगमेंट तयार करत होता. मात्र जर म्युटेशन तिथं कॉज झालं तर रेस्ट्रिक्शन साइड ती काय होऊ शकत नाही, रेकग्नाइज होऊ शकत नाही. मग तिथे त्यामुळे क्लिवेज होणार नाही. त्यामुळे जे
डीएनए फ्रॅगमेंट आहेत त्यांच्या लेंथ मध्ये चेंज येईल. इथे प्रोसिजर बघू शकता. पहिल्यांदा तर डीएनए एक्सट्रॅक्शन, परत रेस्ट्रिक्शन, डायजेशन. तिथे काय करू, डीएनए ला काय फ्रॅगमेंट्स मध्ये स्पेसिफिक रेस्ट्रिक्शन एन्झाईमने कट केलं जाईल. त्याच्यानंतर जेल इलेक्ट्रोफोरेसिस, परत सदर्न ब्लॉटिंग, हायब्रिडायझेशन आणि व्हिज्युअलायझेशन. हे काय झाली आरएफएलपी मध्ये पूर्ण प्रोसिजर झाली. इथे बघू शकता की दोन डीएनए स्टँड डीएनए दोन जिनोम आहेत हा, आणि एकामध्ये काय झालेलं आहे की म्युटेशन झालेलं आहे आणि दुसऱ्यामध्ये झालं नाही. इथे बघू शकता नॉर्मल आणि जे नॉर्मल आणि जे डिसीज्ड आहेत त्यांच्या जिनोम मध्ये काय इथे चेंज दिसतोय आपल्याला काही जागी. तर हे कशामुळे की जे म्युटेशन झाल्यामुळे ती जी रेस्ट्रिक्शन साईट आहे ती जो रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे तो रिकॉग्नाइज करू शकत नाही, त्यामुळे वेगळ्या पद्धतीचे फ्रॅगमेंट्स इथे तयार होतील. सदर्न ब्लॉटिंग मध्ये इथे बघू शकतो आपण की हा जो आहे नॉर्मल साठी आहे आणि हा काय डिसीज साठी आहे. मग आपण ह्यावरून आपल्याला समजून येते की डिसीज जर झाला तर कोणत्या जीन मध्ये काय चेंज होईल. तर कोणत्या जीन मध्ये चेंज झाल्यामुळे डिसीज झाला हे आपल्याला ह्याच्यावरून आयडेंटिफिकेशन करता येईल. ह्याचे ऍप्लिकेशन जिनोम मॅपिंग मध्ये आहे, जेनेटिक फिंगर प्रिंटिंग, डीएनए डिसीज डायग्नोस्टिक. जसं की आपण आता बघितलं की जे जेनेटिक म्युटेशन आहेत ते डिसीज सोबत कोणत्या फ्रॅगमेंटवर नेमका जे म्युटेशन आहे ते कोणत्या फ्रॅगमेंट कुठे झालंय ते पाहून आपण काय डिसीज डायग्नोसिस करू शकतो. परत इव्होल्युशनरी स्टडीज आहेत आणि परत मार्कर असिस्टंट सिलेक्शन आहे. आणि हा जो मार्कर आहे आरएफएलपी कोडॉमिनंट मार्कर आहे. त्यामुळे आपण हेट्रोझायगस जे ह्याच्या ऍडव्हान्टेजेस मध्येच बघूया. तर हा ऍडव्हान्टेजेस मध्ये हा काय आरएफएलपी हा कोडॉमिनंट मार्कर आहे. तर जो जे दोन्ही अलिल्स असतील हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल मध्ये त्यांच्या डिटेक्शन साठी यूज केला जाऊ शकतो. रिलायबल आहे, प्रोव्हाइड स्टेबल अँड हायली रिप्रोड्युसिबल रिझल्ट. स्टेबल आणि रिप्रोड्युसिबल रिझल्ट प्रोड्यूस करतो. हायर इंटेन्सिव्ह अँड टाइम कन्झ्युमिंग. हा कसा आहे लेबर इंटेन्सिव्ह आणि टाइम कन्झ्युमिंग आहे लिमिटेशन मध्ये. रिक्वायर लार्ज अमाऊंट ऑफ डीएनए. ह्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ डीएनए रिक्वायर्ड आहे कारण रेस्ट्रिक्शन एन्झाईम इथे कट करत आहोत. मात्र काय त्याचं इथे पीसीआरचं काय आपण यूज करत नाही. लार्जली रिप्लेस बाय न्यूअर टेक्निक. जसं की पीसीआर मेथड आहे इथे, तर इथे काय स्मॉल अमाऊंट ऑफ डीएनए रिक्वायर्ड असेल आणि हा फास्टर आहे. पीसीआर बेस्ड मेथड आहेत लाईक एसएनपीज, एएफएलपी हे फास्टर आहेत आणि इफिशियंट पण आहेत. पुढचा आहे आरएफएलपी रॅन्डम अँप्लिफाईड पॉलिमॉर्फिक डीएनए. ही काय पीसीआर बेस्ड टेक्निक आहे. ह्याच्यामध्ये शॉर्ट रॅन्डम प्रायमर usually 10 nucleotide long to amplify multiple unknown region of genome variation in DNA sequence between individual can lead to presence or absence of primary binding site resulting in polymorphism. तर ह्याच्यामध्ये काय कशाचा यूज करत आहेत, प्रायमरचा यूज करत आहेत आणि त्यांच्या मदतीने इथं काय होईल त्यांच्यामध्ये मदतीने इथं काय जो अननोन डीएनए चा सेगमेंट आहे त्याचं काय अँप्लिफाय केलं जाईल आणि जो प्रायमर आहे ते काय करतील त्या डीएनएच्या कॉम्प्लिमेंटरी साईटलाच बाइंड होतील. तर मग आपण ह्यावरून इथे जे डीएनए सिक्वेन्सिंग पण करू शकतो. तर ह्याच्यामध्ये प्रोसिजर काय डीएनए एक्सट्रॅक्शन, परत
पीसीआर ऍम्प्लिफिकेशन मध्ये सिंगल शॉर्ट रॅन्डम प्रायमर यूज केले जातील आणि ते काय केले जातील, ज्या जिनोम आहे त्याच्या अॅनिलिंगची प्रोसेस केली जाईल आणि त्याच्या थ्रू काय होईल, ते काय करतील, सेमी कॉम्प्लिमेंटरी साईटला जिनोमच्या बाइंड होतील. परत इलेक्ट्रोफोरेसिस केलं जाईल. हा, इलेक्ट्रोफोरेसिस करून परत काय, इलेक्ट्रोफोरेसिस करून परत काय, ज्याचं व्हिज्युअलायझेशन केलं जाईल इथे आणि त्याच्यामधून जे रिझल्ट असतील ते आयडेंटिफाय केले जातील. ह्याचे ऍडव्हान्टेजेस जे आहेत, सिम्पल आणि फास्ट आहे, इनएक्सपेन्सिव्ह आहे आणि सेन्सिटिव्ह आहे, कारण खूप स्मॉल अमाऊंट ऑफ डीएनए रिक्वायर्ड आहे आणि नो प्रायव्हर प्रायव्हर सिक्वन्स नॉलेज रिक्वायर्ड. इथं कोणत्याही प्रकारचं अगोदर सिक्वन्स नॉलेज रिक्वायर्ड नाही. सिक्वन्स नॉलेज जरी नसलं तरी आपण ही टेक्निक फॉलो करू शकतो, कारण इथे काय, रॅन्डम प्रायमर यूज करत आहोत आपण. ह्याचे लिमिटेशन काय आहेत, लो रिप्रोड्युसिबिलिटी आहे, हा जो आहे डॉमिनंट मार्कर आहे. हा काय हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल मध्ये आपण काय यूज करू शकत नाही. हे हेट्रोझायगस आणि होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स मध्ये डिस्टिंग्विश करत नाही. कॅन जनरेट फॉल्स पॉझिटिव्ह. तर ह्या फॉल्स नॉन स्पेसिफिक प्रायमर फॉल्स पॉझिटिव्ह पण जनरेट होऊ शकतात. ऍप्लिकेशन काय आहे त्याचे, जेनेटिक डायव्हर्सिटी स्टडी करण्यासाठी, जेनेटिक व्हॅरिएशन स्टडी करण्यासाठी एका पॉप्युलेशन मध्ये किंवा स्पेसिस मध्ये, फायलोजेनेटिक अनालिसिस साठी, टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन साठी, परत मार्कर असिस्टंट सिलेक्शन साठी आणि फूड ऑथेंटिकेशन साठी याचा आरएपीडीचं युटिलायझेशन केलं जाईल. त्याच्यानंतर आहे एएफएलपी. एएफएलपी मध्ये इथे रेस्ट्रिक्शन एन्झाईम पण यूज केलं जाईल आणि पीसीआर टेक्निक पण यूज केली जाईल. अँप्लिफाईड फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम मॉलिक्युलर मार्कर. तर ह्याच्यामध्ये पीसीआर पण वापरत आहोत आपण आणि डीएनए पण वापरत आहोत. अगोदर पीसीआर थ्रू तर काय केलं जाईल, व्हॅरिएशन डिटेक्शनचं काम केलं जाईल, पॉलिमॉर्फिझम डिटेक्शनचं काम केलं जाईल आणि नंतर जे जनरेटेड फ्रॅगमेंट्स आहेत त्यांची कटिंग restriction enzyme ने केली जाईल. This polymerase are arranged due to such as SNPs and insertion deletion. तर हे पॉलिमॉर्फिझम कशामुळे, SNPs आणि insertion deletion मुळे ऑकर होऊ शकतं. इथं पहिलं आहे डायजेशन. पहिलं तर आपण काय करू, सॉरी, पहिले आहे डायजेशन, मी तिथं चुकून अगोदर आपण पीसीआर करायचं म्हणलो होतो. मात्र पहिलं काय आहे ते डायजेशन. त्याच्यानंतर अडॅप्टर लायगेशन. याच्यामध्ये डबल स्टँडर्ड अडॅप्टर आहे जो त्याला काय केला जाईल, स्टिकी एंड सोबत, डबल स्टँडर्ड अडॅप्टर जो आहे तो काय केला जाईल, स्टिकी एंड सोबत लायगेट केला जाईल. प्री सिलेक्टिव्ह ऍम्प्लिफिकेशन केलं जाईल आणि परत सिलेक्टिव्ह ऍम्प्लिफिकेशन केलं जाईल आणि त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन केलं जाईल. प्री सिलेक्टिव्ह ऍम्प्लिफिकेशन मध्ये पीसीआर परफॉर्म युझिंग प्रायमर कॉम्प्लिमेंटरी अडॅप्टर अँड रेस्ट्रिक्शन साईड सिक्वेन्स. तर याच्यामध्ये काय केलं जाईल, जे प्रायमर आहे तो कशासोबत कॉम्प्लिमेंटरी असेल, अडॅप्टर आणि रेस्ट्रिक्शन साईड सिक्वेन्स आहे त्याच्यासोबत तो कॉम्प्लिमेंटरी असेल. आणि सिलेक्टिव्ह मध्ये काय केलं जाईल की प्रायमर विथ 2 or 3 ऍडिशनल सिलेक्टिव्ह न्यूक्लिओटाइड्स. याच्यामध्ये 2 ते 3 सिलेक्टिव्ह न्यूक्लिओटाइड्स यूज केले जातील. आणि हे जे आहे सिलेक्टिव्ह, हायली सिलेक्टिव्ह ऍम्प्लिफिकेशन टू प्रोड्यूस स्मॉल मॅनेजेबल सिलेक्टिव्ह ऍम्प्लिफिकेशन मधून आपल्याला काय भेटेल, मग स्मॉलर मॅनेजेबल सेट ऑफ फ्रॅगमेंट्स भेटतील. ऍडव्हान्टेजेस जे आहेत AFL चे, हायली प्रोड्युसिबिलिटी आहे, परत
कोणत्याही प्रकारचं प्रायोर सिक्वेन्स नॉलेज रिक्वायर्ड नाही. हाय जिनोमिक कव्हरेज, AFLP जो आहे तो काय करेल, लार्ज नंबर ऑफ लोकायला अक्रॉस जिनोम स्कॅन करेल आणि त्यामुळे जे व्हॅरिएशन आहे ते ब्रॉड व्ह्यू जेनेटिक व्हॅरिएशन आपल्याला तिथे ऑब्झर्व होईल. मॉडरेट कॉस्ट आहे आणि टेक्निकल स्किल आहे. जे डिसऑर्डंटेजेस आहे त्याचे हा काय डॉमिनेट मार्कर आहे. मग त्यामुळे हेट्रोझायगस आणि होमोझायगस इंडिव्हिज्युअल मध्ये डिस्टिंग्विश करू शकणार नाहीत. परत कॉम्प्लेक्सिटी आणि इंटरप्रिटेशन हे पण याचे काय डिसऑर्डंटेजेस आहेत. ऍप्लिकेशन मध्ये याचं जेनेटिक डायव्हर्सिटी स्टडी, तर जेनेटिक डायव्हर्सिटी स्टडी करण्यासाठी जी विदिन पॉप्युलेशन किंवा विदिन स्पेसिस जेनेटिक डायव्हर्सिटी स्टडी करण्यासाठी याचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर फायलोजेनेटिक आणि इव्होल्युशन, रिकन्स्ट्रक्टिव्ह इव्होल्युशनरी रिलेशनशिप स्पेसिस आणि पॉप्युलेशन. एका स्पेसिस आणि पॉप्युलेशन जी आहे त्याच्यामध्ये जे रिलेशनशिप जर क्रिएट करायची असेल आपल्याला, तर आपण तिथे AFLP चा यूज करू शकतो. जेनेटिक मॅपिंग मध्ये पण जेनेटिक लिंकेज मॅप्स क्रिएट करण्यामध्ये पण याचा यूज होतो. परत मार्कर असिस्टेड सिलेक्शन, तर जी प्लांट ब्रीडिंग आणि अॅनिमल ब्रीडिंग आहे तर त्या एका पर्टिक्युलर ट्रेट साठी काय तिथे मार्कर प्रेझेंट आहे. हा मार्कर प्रेझेंट आहे तिथे म्हणल्यानंतर तो ए नावाचा तिथे जर मार्कर प्रेझेंट असेल तर तिथे आपण काय, तो ए नावाचा मार्कर समजा हाईट सोबत रिलेटेड आहे तर आपण तो जर मार्कर आपल्याला आयडेंटिफाय झाला तर त्यावरून आपण काय सांगू शकतो की हा जो मार्कर आहे त्यावरून हा जो प्लांट आहे त्याची हाईट काय असेल, चांगली असेल. तर त्यासाठी पण इथे आपण AFLP मार्करचा यूज करतो. फिंगर प्रिंटिंग, युनिक जेनेटिक व्हॅरिएशन जे कल्टिवेटर्स आहे, स्पेसिस आयडेंटिफिकेशन आणि फॉरेन्सिक ऍप्लिकेशन साठी पण AFLP चा यूज केला जातो. त्याच्यानंतर आहे मायक्रो सॅटेलाइट. तर मायक्रो सॅटेलाइट मध्ये हे जे आहे त्याच्यामध्ये सिम्पल सिक्वेन्स रिपीट आहेत. त्यालाच काय शॉर्ट टॅन्डम रिपीट्स पण म्हणलं जातं. ह्याला काय मायक्रो सॅटेलाइटला सिम्पल सिक्वेन्स रिपीट किंवा शॉर्ट टॅन्डम रिपीट्स पण म्हणलं जातं. ह्याची डेफिनेशन काय, मायक्रो सॅटेलाइट आर शॉर्ट टॅन्डमली रिपीटेड DNA sequences. The repeat unit typically 1 to 6 pairs in length. जे रिपीट्स आहेत ते काय 1 ते 6 बेस पेअर्स आहेत लेंथ मध्ये, जसं की इथे बघू शकता. CAG, परत ACA, CAA, CAC. तर हे काय टॅन्डम रिपीट्स आहेत, टॅन्डमली रिपीटेड DNA सिक्वेन्सेस आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स काय याचं, अबंडंट आहे थ्रू आउट द जिनम. हे कोडिंग आणि नॉन कोडिंग दोन्ही रिजन मध्ये फाउंड आउट होतात. परत हायली व्हॅरिएबल, हे जे आहेत काय इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल हे काय व्हॅरिएबल आहेत. इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल व्हॅरिएबल करतात. मग हे आपण काय करू शकतो, प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये वेगळे असतील. मग आपण ह्याचा यूज कशासाठी करू शकतो की त्या स्पेसिस आयडेंटिफिकेशन मध्ये करू शकतो. आणि इथं जे इनहेरिटन्स आहे ते काय कोडॉमिनन्स इनहेरिटन्स आहे. मग त्यामुळे आपण होमोझायगस आणि हेट्रोझायगस दोन्ही मध्ये डिस्टिंग्विश करू शकतो. मेकॅनिझम ऑफ व्हॅरिएबिलिटी, हाय म्युटेशन रेट ड्यू टू स्लिपेज ऑफ DNA पॉलिमरेज ड्युरिंग रेप्लिकेशन. जो स्लिपेज इरर असतो त्यामुळे हे मायक्रोसॅटेलाइट DNA सिक्वेन्सर फॉर्म झाले असतील. प्रोसिजर फॉर मायक्रोसॅटेलाइट लाईट अनालिसिस, हे जे आहेत DNA is isolated from
सॅम्पल ऑफ इंटरेस्ट. तर सॅम्पल ऑफ इंटरेस्ट अगोदर तर काय डीएनए आयसोलेशन केलं जाईल. परत पीसीआर मध्ये त्याचं काय केलं जाईल, प्रायमरचा यूज करून अँप्लिफिकेशन केलं जाईल. टार्गेट जो डीएनए आहे त्याचं काय इथे अँप्लिफिकेशन केलं जाईल. परत अँप्लिफाईड जे फ्रॅगमेंट आहेत ते साईजच्या बेसिसवर थ्रू जेल इलेक्ट्रोफोरेसिस त्याचं काय केलं जाईल, सेपरेशन केलं जाईल. द साईज ऑफ fragments reveal number of repeats present allowing determination of alleles. तर साईज ऑफ जे रिपीटची रॅन्डम रिपीटची साईज आहे त्यावरून आपण काय डिटरमाइन करू शकतो की अलील्स जे आहेत साईज ऑफ फ्रॅगमेंट्स वरून काय करू शकतो, नंबर ऑफ रिपीट्स किती प्रेझेंट आहे त्या अलील मध्ये आपण हे फाइंड आउट करू शकतो. तर ह्याचं परत ऍप्लिकेशन काय आहे, जेनेटिक फिंगरप्रिंटिंग. तर हा काय हायली युनिक आहे, जे मायक्रोसॅटेलाइट काय हायली युनिक आहे, त्यामुळे ह्याचं काय केलं जाते, काय हायली व्हेरिएबल आहे, त्यामुळे जेनेटिक फिंगरप्रिंटिंग मध्ये यूज केलं जाते. म्हणजे काय इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल हे काय असेल, चेंज असेल व्हेरिएशन असल्यामुळे. पॉप्युलेशन जेनेटिक स्टडीइंग जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी पॉप्युलेशन स्ट्रक्चर आणि जीन फ्लो साठी यूज केला जातो. जेनेटिक फिंगर आणि परत इव्होल्युशनरी रिलेशन स्पेसिस टू स्पेसिस आहे काय व्हॅरी करेल. मग त्यामुळे हे जे आहे स्पेसिस आणि पॉप्युलेशन च्या रिलेशन आपण फाइंड आउट करण्यासाठी पण ह्याचा यूज केला जातो. लिंकेज मॅपिंग क्रिएटिंग जेनेटिक मॅप्स लोकेटिंग जीन्स ऑफ ऑन क्रोमोझोम. तर काय जेनेटिक मॅप्स क्रिएट करणं आणि जीन्स जे आहेत क्रोमोझोम लोकेट करणं त्यासाठी पण याचा यूज केला जातो. मार्कर असिस्टेड सिलेक्शन मध्ये पण ह्याचा यूज केला जातो. डिसीज असोसिएशन स्टडीज. तर हे डिसीज काही डिसीज सोबत पण लिंक्ड आहेत. तर त्या डिसीज आयडेंटिफिकेशन मध्ये पण ह्यांचा यूज केला जाऊ शकतो. ऍडव्हान्टेजेस जे आहेत हायली पॉलिमॉर्फिक आहेत, त्यामुळे डिस्क्रिमिनेटरी पॉवर आहे. एक्सप्लेन म्हणजे काय डिस्क्रिमिनेशन करू शकतो. वेगवेगळे जे इंडिव्हिज्युअल आहेत त्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करू शकतो. कोडॉमिनन्स आहे, त्यामुळे जे जिनो हेट्रोझायगस होमोझायगस हे इंडिव्हिज्युअल्सच्या जिनोटाइप पण आपल्याला डिफरन्शिएट करता येईल. अबंडन्स आहे, जिनोमध्ये काय अबंडंटली प्रेझेंट आहेत. पीसीआर बेस्ड आहेत, त्यामुळे स्मॉल अमाऊंट ऑफ डीएनए रिक्वायर्ड आहे. लिमिटेशन जे आहेत कॅन बी डिफिकल्ट टू डेव्हलप. तर काय हे डिफिकल्ट टू डेव्हलप असू शकतात. आणि शटर बँड्स हे काय झाले, लिमिटेशन झाले. त्याच्यानंतर आहेत SNPs. SNP जे आहेत सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम. हे जे यांची डेफिनेशन आहे, हे काय मोस्ट कॉमन जेनेटिक व्हेरिएशन आहे. जिनोम मध्ये हे पण मोस्ट कॉमन जेनेटिक व्हेरिएशन आहेत. आणि ते जे आहेत दे रिप्रेझेंटेड सिंगल बेस पेअर चेंजेस इन डीएनए सिक्वेन्स अट स्पेसिफिक लोकेशन. तर काय सिंगल बेस पेअर चेंज डीएनए सिक्वेन्स मध्ये शो करतात काय स्पेसिफिक लोकेशनला. इथे एक्झाम्पल पण दिलंय बघू शकता. At particular position, most individual in population might have cytosine, while some might have thymine. तर काही इंडिव्हिज्युअल जे आहेत एका पॉप्युलेशन मधले त्यांच्या एका पर्टिक्युलर पोझिशनला काय असेल, सायटोसिन असेल, आणि दुसरे काही इंडिव्हिज्युअल असतील त्यांच्या पर्टिक्युलर पोझिशनला काय असेल, थायमिन असेल. वेट अ मिनिट.
तर परत पुढचं आहे ऑकरन्स मध्ये म्हणजे असेच SNP जे आहे ते एव्हरी 300 बेस पेअरला एकदा प्रेझेंट असेल. ह्युमन जिनोम मध्ये जे असतील ते 300 बेस पेअर्स मध्ये एक वेळेस प्रेझेंट असतील. त्यामुळे मिलियन्स ऑफ जे SNPs आहेत ते काय आयडेंटिफाईड आहेत. त्याच्यानंतर डिटेक्शन, तर डीएनए व्हेरियस टेक्निक्स डिटेक्शन साठी यूज केलेले आहेत, जसं की डीएनए सिक्वेन्सिंग, मायक्रो अरेज आणि PCR बेस्ड मेथड्स. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स जे आहेत ते डिसीज ससेप्टिबिलिटी, ह्याच्यामध्ये जे SNPs आहेत व्हेरियस, तर ते काय वेगवेगळ्या डिसीज सोबत काय असतील लिंक्ड असतील. परत पर्सनलाइज मेडिसिन प्रेडिक्ट करण्यासाठी SNPs कॅन हेल्प टू प्रेडिक्ट हाऊ इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्ड टू पर्टिक्युलर ड्रग. तर SNP यासाठी पण मदत करतील की पर्टिक्युलर ड्रगला इंडिव्हिज्युअल कसा रिस्पॉन्स करेल. त्यामुळे पर्सनलाइज मेडिसिन डेव्हलप करण्यासाठी हे हेल्प करतील. परत इव्होल्युशनरी स्टडीज आहेत, SNP जे आहेत ते काय करतील, पॉप्युलेशनल हिस्ट्री, मायग्रेशन आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिप जे आहे बिटवीन ऑर्गॅनिझम ते स्टडी करण्यात हेल्प करतील. परत फॉरेन्सिक SNP जे आहेत ते काय करतील, डीएनए प्रोफाइल जे आहे इंडिव्हिज्युअल आयडेंटिफिकेशन, SNP कंट्रीब्यूट टू क्रिएटिंग डीएनए प्रोफाइल फॉर इंडिव्हिज्युअल आयडेंटिफिकेशन. इंडिव्हिज्युअल आयडेंटिफिकेशन मध्ये जे डीएनए प्रोफाइल आहे त्याच्यासाठी पण हे यूज केले जातील. मार्कर असिस्टंट सिलेक्शन, जसं की आपण प्लांट ब्रीडिंग मध्ये म्हणलो की मार्कर असिस्टंट सिलेक्शन मध्ये पण ह्याचा SNP चा पण यूज केला जाऊ शकतो. परत आहे ऍप्लिकेशन ऑफ SNPs, जिनोम वाईड असोसिएशन स्टडी, लार्ज स्केल स्टडी comparing SNP in individual with without particular disease to identify genetic risk. परत फार्माको जिनो मिक्स तर SNPs काय करतात की ड्रग रिस्पॉन्स आणि पर्सनलाइज ड्रग ड्रग डेव्हलप पर्सनलाइज ड्रग डेव्हलपमेंट मध्ये पण हे हेल्प करतील. कारण हे काय एखादा इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलर ड्रगला कसा रिस्पॉन्स करेल आपण SNPs थ्रू त्याची स्टडी करू शकतो. फॉरेन्सिक डीएनए टायपिंग, परत अँसिस्ट्री टेस्टिंग, अँसिस्टर टेस्ट करण्यामध्ये म्हणजे काय पॉप्युलेशनचं ओरिजिन काय आहे इंडिव्हिज्युअलचं किंवा पॉप्युलेशनचं ओरिजिन काय आहे याच्यासाठी पण आपण इथे SNP चा यूज करू शकतो. ऍडव्हान्टेजेस ह्याच्यामध्ये हे जे आहे थ्रू आउट द जिनोम प्रेझेंट आहेत. स्टेबिलिटी, इनहेरिटेड इन स्टेबल मेंडेलियन पॉप्युलेशन फॅशन, तर मेंडेलियन चं जे जेनेटिक इनहेरिटन्स आहे ते सर्व लॉ त्या मेंडेलियन फॅशन थ्रू हे काय होतील ट्रान्समिट होतील, इनहेरिट होतील. हाय थ्रू आउट द अनालिसिस. तर ह्याच्यामध्ये हे झाले ऍडव्हान्टेजेस आणि हे कंपॅरेटिव्ह चार्ट. ह्याच्यामध्ये काय RFLP बघू शकता तुम्ही. तर RFLP जो आहे तो काय व्हेरिएशन इन डीएनए फ्रॅगमेंट लेंथ आफ्टर रेस्ट्रिक्शन. ह्याच्यामध्ये काय की रेस्ट्रिक्शन एन्झाईमचा यूज केला जाईल. डॉमिनंट हा काय कोडॉमिनंट आहे RFLP. ऍडव्हान्टेजेस काय आहेत, कोडॉमिनंट आहे आणि रिलायबल आहे. ऍप्लिकेशन जे आहे जेनेटिक मॅपिंग मध्ये आहे, फिंगर प्रिंटिंग, डिसीज डायग्नोस्टिक आणि इव्होल्युशनरी स्टडीज मध्ये. परत RAPD जो आहे तो काय डॉमिनंट आहे आणि हा काय करणार शॉर्ट प्रायमरचा यूज करेल. आता हा काय फास्ट आहे आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रायर सिक्वेन्स नॉलेजची रिक्वायरमेंट नाही. हा जीन मॅपिंग, परत जीन मॅपिंग, फिंगर प्रिंटिंग आणि फायलोजेनेटिक्स मध्ये यूज केला जाईल. त्याच्यानंतर आहे ALP, हा जो आहे RFLP आणि PCR टेक्निकचं काय कॉम्बिनेशन आहे. RFLP आणि PCR जे
मार्कर आहे जसं की RAPD. त्याचं काय आहे कॉम्बिनेशन आहे हा, आणि हा पण कसा आहे डॉमिनंट आहे. मात्र RAPLB पेक्षा हा काय मोर पॉलिमॉर्फिक आहे. आणि हा जेनेटिक मॅपिंग आणि फिंगर प्रिंटिंग आणि फायलोजेनेटिक्स मध्ये युटिलाइज केला जाईल. त्याच्यानंतर मॉलिक्युलर सॅटेलाइट हा शॉर्ट आहे, रिपीटेड सिक्वेन्स विथ व्हेरिएबल रिपीट युनिट्स. परत कोडॉमिनंट आहे आणि हायली पॉलिमॉर्फिक आहे आणि अबंडंट आहे. थ्रू आउट द जिनोम अबंडंट आहे. याचा यूज जो आहे फिंगर प्रिंटिंग, पॉप्युलेशन जेनेटिक्स, लिंकेज मॅपिंग, परत मार्कर सिलेक्शन, डिसीज असोसिएशन स्टडीज मध्ये केला जातो. त्याच्यानंतर SNP जे आहे ते सिंगल बेस पेअर आहेत आणि स्पेसिफिक लोकेशनला ते प्रेझेंट असतील. हे डॉमिनेटच आहेत आणि थ्रू आउट द जेनम अबंडंट आहेत. आणि ह्यांचा काय जिनोम वाईड असोसिएशन, परत फार्माकोजिनोमिक्स, अँसेस्ट्री टेस्टिंग आणि फॉरेन्सिक आणि मार्कर असिस्टंट सिलेक्शन मध्ये यूज केला जातो. तर थँक्यू. आजसाठी एवढंच. उद्याच्या लेक्चर मध्ये परत भेटूया.